कात्रज परिसरातील विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या हस्ते उत्साहात संपन्न। या प्रसंगी परिसरातील सर्व सोसायट्यांचे रहिवासी नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती। कात्रज परिसरासह संपूर्ण दक्षिण पुण्याचा विकास झपाट्याने झाला पाहिजे आणि त्यासाठी गरज वाटेल तिथे तानाजी सावंत नक्कीच उभा असेल असे प्रतिपादन सन्माननीय आरोग्यमंत्री नामदार प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांनी केले। तर नवनवीन विकास कामांचे प्रस्ताव यापुढे साहेबांच्याकडे ठेवून मोठ्या प्रमाणात दक्षिण पुण्याचा विकास करू असा विश्वास उपस्थित नागरिकांना कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरिराज सावंत यांनी दिला। हा निधी आणला, पाठपुरावा केला, पाठपुरावा करणारं तुमचं कार्यसिद्धी प्रतिष्ठान आहे। आपल्या भागातल्या समस्या आपल्या ज्येष्ठ नागरिकांनी लक्षात आणून दिल्या आणि त्या पद्धतीनं माननीय आयुक्ताला त्या ठिकाणी पत्रव्यवहार झाला आणि त्यांनी तातडीनं आपल्यासाठी 3 कोटी 63 लाख हा निधी मंजूर केला। त्याबद्दल महानगरपालिकेचे आयुक्त यांचे आपण त्यांना धन्यवाद देतो। आणि हे छोटे छोटे विकास आहेत, पण खरं तर ज्येष्ठ नागरिकाला विचारलं तर खऱ्या अर्थानं हे किती महत्त्वाचे आहेत हे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्यातून लक्षात येतं। कारण आपली जी तरुण पिढी आहे, जी काही 18 वर्षावरून जे 40 पर्यंतची, ते संसारात इतके मग्न असतात, इतके गुंग असतात की असल्या सार्वजनिक गोष्टीवरती लक्ष द्यायला त्यांना वेळ नसतो। पण या दशकच्या काळात या कॉम्पिटिशनच्या युगात एवढा वेळ द्यायला कुणाकडं वेळच नाही, कारण स्वतःच्या ह्याच्यात इतके गुरफटलेले आहेत ते। पण जे ज्येष्ठ म्हणून जे रिटायर झालेले आहेत त्यांना आपल्या घराच्या खाली आल्यानंतर मग फुटपाथवरती रस्त्यावरती चालताना किंवा बाकीचं जे काय आहे ते त्यांना खऱ्या अर्थाने ह्या समस्या समजतात आणि त्यांच्या माध्यमातून खरा विकास केला जावा अशा ज्येष्ठाचं एक मंडळ असावं, समिती असावी आणि त्यांनी सूचना कराव्या की आपल्याला ह्या भागात ह्याची गरज आहे। आता यांनी जसं सांगितलं योगासाठी आपल्याला एक हॉलची गरज आहे। मी तुम्हाला आजच सांगतो, महाराष्ट्र शासनाचे असेल महानगरपालिकेचे असेल कुठलीही 2-5 गुंठे जागा बघा, जागा आपण अलॉट करून घेऊ आणि माझ्या भैरवनाथच्या वतीनं त्याच्यावरती 3 महिन्याच्या आत तुम्हाला मी हॉल करायला। आता जागेचं आहे ती जागा आपल्याकडे उपलब्ध आहे। काही लोकांनी कशा जागा अडवलेल्या आहेत, सगळ्या फाईली माझ्याकडे आहे, काळजी करायचं काय कारण नाही। योग्य वेळी योग्य त्या पद्धतीनं ते पुढे जातील, त्या फाईली ओपन होतील। कशा जागा गुंतल्या, महानगरपालिका जागा आपल्या भागात कुठे आहेत, विकासासाठी कुठल्या जागा आणलेल्या आहेत, या सगळ्यांच्या माहिती आहे। पण आपण सहसा त्या रस्त्यावर जात नाही, पण सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी जर ह्या जागा उपलब्ध होत नसतील तर ते उपलब्ध कशा करून घ्यायच्या। कारण महाराष्ट्राचा कारभार करतो म्हणल्यानंतर एका शहरातलं आपल्या सोसायटीच्या कारभाराचं फारसं अवघड आहे असं मला वाटत नाही। त्याच्यामुळं हा रस्ता तयार करणं आणि मी ज्येष्ठ नागरिकांना एक विनंती करतो, आपण फक्त 1 तास हे काम चालू झाल्यानंतर आपण फक्त त्याच्यावरती मॉनिटर करा, कामाची क्वालिटी चांगली होते का, चांगल्या पद्धतीचं मटेरियल वापरलं जातंय का। 3 कोटी 63 लाख निधी हा छोटा नाही, हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम होईल। पण प्रत्येकाने ह्याच्यात बरं तुम्ही विचारल्यानंतर ते म्हणजे तुमचा काय संबंध आहे, ठीक आहे आमचा संबंध नाही, पण जिथं पोचवायचं तिथं ते तुम्ही माझं एक पत्र किंवा माझ्याशी समक्ष भेटून साहेब कामात ह्या ठिकाणी थोडे घाण झालेले ह्या ठिकाणी चांगलं नाही तेवढं सांगा, ते कसं नीट करायचं ते मी बघतो। त्याच्यामुळं निधी सरकार भरपूर देते, मदत सगळ्याला भरपूर देते। गेल्या 1.5 वर्षामध्ये आपण जे काय पिळून ठेवलं, आता एक गोष्ट मी कालच्या आमच्या गारगुटीला जे माझं लोकार्पण झालं आमचं याच्यामध्ये